शेवाळेवाडीत विकास कामांच्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा. संपूर्ण ग्रामपंचायत कारभार चौकशीच्या फेऱ्यात. माहिती न दिल्यास आमरण उपोषणाचा इशारा. कराड तालुक्यातील शेवाळेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या गेल्या 12 वर्षातील विकास कामांबाबत गंभीर प्रश्न गावातील दक्ष सामाजिक कार्यकर्त्यांसह नेहरू युवा मंडळ, ज्योतिर्लिंग गणेश मंडळ व ग्रामस्थांनी उपस्थित करत ग्रामपंचायत प्रशासनाला धारेवर धरले. सन 2014 ते 15 ते 2025 ते 26 या कालावधीतील विविध विकास निधी, वित्त आयोग अनुदान, पाणीपुरवठा योजना, घरकुल योजना, मनरेगा कामे, महिला व बालकल्याण निधी, अपंग कल्याण निधी तसेच मागासवर्गीयांसाठीच्या खर्चाचा संपूर्ण हिशोब मागण्यात आलाय. ग्रामस्थांनी केलेल्या अर्जात अनेक गंभीर आरोप करण्यात आले असून लाखो रुपयांचा निधी खर्च झाल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात अनेक कामे अपूर्ण असल्याचं नमूद करण्यात आले. गावातील गटारे तुंबलेली, पाणी मीटर योजना रखडलेली, सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत, कर वसुली अत्यल्प आणि अनधिकृत व्यावसायिकांची नोंद नसल्यामुळे ग्रामपंचायतीचं आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला. विशेष म्हणजे 20 ते 25 लाख रुपये खर्च करून बसवण्यात आलेल्या पाणी मीटर योजनेचा लाभ आजपर्यंत नागरिकांना मिळालेला नसून गेल्या 8 ते 10 वर्षांपासून ही योजना धूळ खात पडली आहे. त्यामुळे आज झालेल्या आर्थिक नुकसानी जबाबदार कोण असा थेट सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. याशिवाय 14वा आणि 15वा वित्त आयोग, महिला बालकल्याण निधी, अपंग कल्याण निधी, मागासवर्गीय विकास निधी तसेच ग्राम निधीतील खर्चाची व्हाउचर्स, MB बुक्स, पुस्तके, टेंडर फाईल्स आणि कॅशबुकच्या प्रती मागवण्यात आल्यात. या सर्व निधींच्या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला. निधी कुठं गेला, कामे अपूर्ण का असा सवाल उपस्थित करत संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि जबाबदार पदाधिकाऱ्यांवर चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. ग्रामपंचायतीने 7 दिवसात संपूर्ण माहिती उपलब्ध न केल्यास जिल्हा परिषद सातारा कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडलं जाईल असा इशाराही ग्रामस्थांनी दिला. शेवाळेवाडीतील विकास कामांच्या नावाखाली नेमकं काय झाले, निधीचा हिशोब पारदर्शक आहे की भ्रष्टाचाराचा डोंगर लपवला जातो, याकडे आता संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय. स्पेशल रिपोर्ट, पॉवर मराठी न्यूज. आपला जिल्हा, आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. गेले कित्येक वर्ष माझं गाव ह्या गावंडानी किंवा राजकीय पुराणी म्हणजे प्रशासनाच्या मध्ये मी पुराणे तेवढं काम आधी करू शकत का त्यांना अज्ञान आहे, त्यांना माहीत नाही गावात निधी किती असतो, रेवाडीचा किती पैसा असतो, 15 किती पैसे काय माहीत असते, फक्त काय दिवसाची त्याची कृती असते. पण खरं ग्रामसेवकांमध्ये असते, प्रशासनाला माहिती किती निधी आहे आणि किती दिवस आपल्या गावात द्यायचं असते. आज मी दुर्दैव मी ह्या ग्रामसेवकाला भेटायची गेले 4 महिने फॉलो करतो. मला ग्रामसेवक आज नशिबाला भेटते, मी निवेदन दिलेलं आहे आणि मला ह्या जे आहे ते मला न्याय मिळावा. माझ्या गावाला गटार तुमली, गावात वसुली कमी आहे का, वसुली कमी आहे, ग्रामसेवकांनी प्रशासनानं काय कारवाई केली त्या ग्रामस्थावर का ग्रामस्थ देत नाही पैसे. मी स्वतः वसूल करणारा अधिकारी आहे, वसुली होऊ शकते का होते, पण आपल्या कर्मचारी ती वसुली करायची असते, त्यांनी केलेलं नाही. त्यामुळे गावात पगार ठप्प आहे, कामगारांचा पगार ठप्प आहे. त्याचबरोबर गावात अजून गटार तुंबलेत आणि शूटिंग केले. त्याचबरोबर मी सांगतोय की 15% खर्च आराखडा 15% खर्च कसा केलाय, 10% महिला बालकांचा खर्च केलाय का, आतापर्यंत कसा कुठं खर्च केलाय, किती खर्च केलाय, जर प्रमाण वौचर मला पाहिजे. त्याचबरोबर 5% अपंगाचा खर्च कुठं केलाय आणि ह्यासाठी मी आताच करतोय की माझं गाव एवढं विकास का केलं. प्रशासनानं पुढाऱ्यांनी केलंच केलं, गाव मला पुढारी ऐकलं, पण प्रशासन 3 वर्षी गावात आहे. 3 वर्षी प्रशासनाला खर्च करण्याचा अधिकार नाही का? असं काय कुठलं लिहिलंय की खर्च करता येत नाही, वसुली करता येत नाही. मी एक हक्काचा तळमळच्या गावाचा कार्यकर्ता आहे. गोळ्या जरी घातल्या पुराणी कुठला टाईने मला तर मी झेलायला तयार आहे. प्रशासनाने माझ्या कुठली कारवाई केली तर मी आता 10 वेळा शासनाच्या कामासाठी आणण्यासाठी 10 वेळा आत गेलोय, पण अजून एक आज झाले सिद्ध माझ्या धाडस आहे का, तर अन्यायविरुद्ध सरकारला लढणार माणूस मी आहे. आणि हे कुणी गावाच्या लोकांना मी आव्हान करतोय, बघा गटाराची अवस्था बघा, 15% खर्च बघा, गावात कुणी लोडवेलिंग केलंय, कुणी पुढे शेड मारले, कुणी नवीन इमारतीमध्ये ते नोंदी झाले का, नोंदी गाव उत्पन्न गावचं गाव बुडलंय इतक्या वर्ष. 25-30 लाखाची मोटर मीटर बसवली ती गावात गेले 8-9 वर्ष झालं. तर मीटरचा पत्ता कुठे घालवलाय, मीटरचा 25 लाखाचं नुकसान कुणी केलं गावाचं, त्याचं व्याज दर कोणतं भरणार. अजून मीटर चालू गावचं, गावाला अजून सुद्धा आठवड्यातून पाणी मिळतंय. कर्मचारी प्रामाणिक काम करतायत, रात्रंदिवस कष्ट करत पाणी सोडतायत, जे आहे ते प्रामाणिक कर्मचारी काम करतोय. पण प्रशासनाचे अधिकारी कुठे आहेत, कुठे आहेत प्रशासनाचे अधिकारी. आज मी हृदय हात मारतोय ग्रामस्थांना जागं व्हा. हे माझ्यासाठी लढत नाही, माझ्यासाठी लढत नाही, गावासाठी लढतोय मी. फक्त जावं व्हा,
अहो अजून गावात लाख रुपये निधी आहे, गावात खात्यावर ग्रामपंचायतीच्या 15-20 निधी तरतूद करता येते, या वसुली करता येऊन आपल्या गावाची खर्च करता येतोय, डिमांड वाढवता येते गावचं. पण नाही ना, कुणीच लक्ष घालत नाही. गाव नेहमी 50 वर्षी मागं बखास करून ठेवले गाव. तरी कृपया जरा गावातल्या सगळ्या ग्रामस्थांनी यात लक्ष घालावं आणि कर्मचाऱ्यांना साथ द्यावी. अहो ही प्रामाणिकपणे वसुली असली तर त्यांना वसूल देत नाही किंवा पाणी सोडत असतील दुसरं म्हणजे गावचा त्यांना साथ मिळत नाही. अशा वेळेला आम्ही काय करायचं? प्रशासन याला जबाबदार आहे आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्याला येणार दिवसात अडवून ठेवायचं, बांधून ठेवायचं गावात ग्रामस्थांनी. जर आपल्याला गावाला न्याय मिळत असेल तर तोपर्यंत आंदोलन आपण मागे घ्यायचं नाही.